नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, एन्जॉय करत आहात. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीची जी 8वी पोएम आहे 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, ज्या पोएमचं लिखाण केलं आहे मामंग दाई यांनी. ओके, या पोएमचं आईस ब्रेकर्स, मार्जिन क्वेश्चन आणि ब्रेन स्ट्रोमिंग आपण काय करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल इयत्ता 12वीची. म्हणजे त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, इयत्ता 12वीचे सर्व लेसन, सर्व पोएम, सर्व ग्रामर जे आहे ते तुम्ही काय करू शकता, अभ्यासू शकता. ओके, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता विषयावर येऊया आणि स्मॉल टाउन्स आणि रिव्हर्स या पोएमचे काय करूया तर आईस ब्रेकर, मार्जिन क्वेश्चन आणि ब्रेन स्ट्रोमिंग समजून घेऊया. .8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स यामधील आईस ब्रेकरपासून आपण सुरुवात करत आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स या पोएमचं लिखाण कोणी केलेलं आहे, मामंग दाई यांनी केलेलं आहे. ओके, चला तर काय पहिला प्रश्न बघा आईस ब्रेकरचा. पहिला प्रश्न आहे, मोस्ट ऑफ द सिव्हिलायझेशन, बहुतांश ज्या संस्कृती आहेत, सिव्हिलायझेशन म्हणजे संस्कृती, हॅव फ्लोरिस्ड ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर्स. म्हणजे बऱ्याचशा ज्या अशा संस्कृती आहेत, सभ्यता होऊन गेल्यात, त्या काय झाल्या तर त्यांची भरभराट किंवा त्या झपाट्याने वाढल्या कुठे तर ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर, म्हणजे नद्यांच्या काठावर त्या काय झाल्या तर वसल्या किंवा मग त्या वाढल्या, त्यांची भरभराट झाली. डिस्कस द रिझन्स इन द क्लास, आणि त्याची कारणं तुम्हाला वर्गात सांगायची आहेत किंवा त्याची चर्चा तुम्हाला त्याच्या संदर्भात करायची आहे. वन इज डन फॉर यू, एक तुम्हाला कारण दिलेलं आहे. ओके, जसं आहे ते म्हणजे काय तर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, पाण्याची उपलब्धता. या कारणामुळे काय झालं तर सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता असतील किंवा संस्कृती असतील त्या काय झाल्या तर त्यांची भरभराट झाली किंवा त्या वाढल्या झपाट्याने कुठे तर नद्यांच्या काठांवर. तर आणखीनमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. तर ही जे दिलेले बघा, एक पहिला तुम्ही लिहू शकता जो दिलेला आहे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. दुसरं तुम्ही लिहू शकता रिव्हर्स ॲज सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. ओके, एक सोर्स, रिव्हर काय तर एक सोर्स आहे कशाचा, जीवन जगण्याचा, म्हणजे ज्यातून रिव्हरमधून तुम्हाला मासे वगैरे मिळतात. ओके, त्यामुळे रिव्हर जो आहे तो काय तर सोर्स आहे लाईव्हलीहूडचा, दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला पाण्यापासून मिळतात. मग काय तर मासे तुम्हाला मिळतात, त्यावर तुम्ही जीवन जगू शकता. ट्रान्सपोर्टेशन, प्रवास करण्यासाठी, इकडून तिकडे जाणे तिकडून इकडे येणे. अवेलेबिलिटी ऑफ फर्टाईल सॉईल, आणि या रिव्हरच्या पाण्यामुळे काय होतं तर तुम्हाला जी काही अवेलेबिलिटी होती सॉईल ती काय होते तर फर्टाईल, म्हणजे सुपीक अशी जमीन तिथे तयार होते. म्हणजे पाण्याला पूर येतो, पाण्याला पूर आल्याबरोबर वरतून येणारा जो काही मलबा असेल त्या पाण्याचा, त्यामुळे जमीन कशी होते तर सुपीक होते. ओके, तर हे सगळे बेनिफिट्स आहेत. त्यामुळे आपल्याला दिसतं की सिव्हिलायझेशनची भरभराट झालेली कशावर तर नद्यांच्या काठांवर. पुढचा प्रश्न आहे, राईट डाऊन द नेम्स ऑफ द फेमस सिटीज दॅट आर सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर्स गिवन बिलो. वन इज डन फॉर यू. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे की नद्यांची नावं दिलेली आहेत आणि त्या नद्यांच्या काठावर जे वसलेले काही फेमस सिटीज आहेत, सुप्रसिद्ध असे शहर आहेत, त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. याच्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. आन्सर मी दिलेले आहे ते तुम्ही कॅरी करू शकता. ओके, पहिलं त्याने दिले गंगाच्या काठावर वसलेलं शहर ते म्हणजे कुठलं, वाराणसी आहे. तर यमुना जी रिव्हर आहे त्याच्यावर वसलेलं शहर असेल ते आहे मथुरा. गोदावरी जी काही नदी आहे त्या नदीच्या काठावर वसलेलं शहर म्हणजे नाशिक. वर्धा, ओके, वर्धा जी काही नदी आहे त्याच्यावर, वर्धा जी नदी आहे त्या नदीवर वसलेलं शहर म्हणजे सारगा, ओके, सागरा. त्यानंतर आहे कृष्णाच्या जी नदी आहे तिच्या नदीवर वसलेलं शहर म्हणजे विजयवाडा. ओके, आणि शेवटची नदी आहे ती म्हणजे तापी नदीवर वसलेलं शहर म्हणजे सुरत. हे तुम्ही आन्सर लिहू शकता. ओके, त्यानंतर आहे राईट डाऊन द नेम्स ऑफ द रिव्हर्स ऑन द बँक्स ऑफ विच फॉलोइंग सिटीज हॅव प्रॉस्पर्ड. आता त्या नद्यांची नावे लिहायची तुम्हाला. आन्सर मी डिरेक्टली दिलेले आहेत. ओके, नद्यांची नावं लिहायची की ज्या नद्यांच्या काठावर ही काही फेमस असे शहरं वसलेली आहेत आणि ती भरभराटीस आली. ओके, प्रॉस्पर म्हणजे भरभराट होणे. ओके, किंवा वाढणं झपाट्याने. मग आन्सरमध्ये डिरेक्टली आन्सर दिले बघा, सिटीचे नावं आहेत लंडन, कैरो, न्यूयॉर्क, पॅरिस. आन्सरमध्ये तुम्ही घेऊ शकता लंडन आहे थेम्स नदीच्या किनारी, कैरो आहे नाईल नदीच्या किनारी किंवा मग त्या काठावर आहे. त्यानंतर हे न्यूयॉर्क हडसन या जी की नदी आहे त्या नदीच्या काठावर बसलेलं आहे. सैन ही जी नदी आहे त्या काठावर पॅरिस हे शहर बसलेलं आहे. हे ते आन्सर तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, डिवाइड युअर क्लास. तुमचा क्लास काय करा, डिवाइड करा. डिवाइड करा म्हणजे वाटून घ्या किंवा मग गट बनवा.
इंटू ग्रुप्स म्हणजे गटामध्ये तुमचा क्लास डिवाईड करा. अँड डिस्कस द चेंजेस दॅट माइट हॅव टेकन प्लेस वेन द सिटीज ग्रो ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर्स. आणि नद्यांच्या काठावर जेव्हा शहरं वाढतात तेव्हा घडून येणाऱ्या बदलांबद्दल तुम्हाला काय करायची आहे, चर्चा करायची आहे. काय बदल घडून येतात त्याबद्दल चर्चा करा. ओके, एखादं शहर एखाद्या नदीकाठी बसल्यानंतर काय बदल होतात तर बघा. वेन द सिटीज ग्रो ऑन द बँक्स, जेव्हा एखादे शहर किंवा सिटीज शहरं जे असतील ज्यावेळेस एखाद्या बँक रिव्हर असेल एखादी, त्या रिव्हरच्या बँकवर म्हणजे काठावर वसतात, देन द फॉलोइंग चेंजेस माइट टेक प्लेस. त्यावेळेस काय तर खाली दिलेले काही बदल होताना आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये ए, पॉप्युलेशन ग्रोज. पॉप्युलेशन जे आहे लोकसंख्या त्या शहराची वाढते. इंडस्ट्रियलायझेशन विल इन्क्रीज अँड मोर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आर जनरेटेड. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण वाढतं आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या काय होतात तर जनरेट होतात. फिशिंग फ्लोरिश म्हणजे मासेमारी जी आहे त्याची भरभराट होते, मासेमारी वाढते. आउटसायडर्स कम टू सेटल, आणि बाहेरूनचे जे आउटसायडर्स आहेत ते काय होतात तर शहरामध्ये येतात राहण्यासाठी. ड्वेलिंग आर बिल्ड, घरं बांधली जातात. ट्रेडिंग टेक्स प्लेस, प्रॉस्पेरिटी इन्क्रीजेस. ट्रेडिंग जे आहे व्यापार वाढतो आणि त्यातून भरभराट होते. इन्क्रीज्ड पॉप्युलेशन ट्रेड, पॉप्युलेशन म्हणजे तेच पुन्हा पहिला जो शब्द आहे पॉप्युलेशन ग्रोज, तेच पॉईंट आहे हा की लोकसंख्या वाढते आणि व्यापारसुद्धा वाढतो. ओके, पुढचं आहे ट्रॅफिक अँड फिशिंग बिगिन टू हार्म द रिव्हर सिस्टीम. ट्रॅफिक असेल, फिशिंग असेल, यामुळे काय तर नद्यांनासुद्धा काय होतं तरी अडचणी निर्माण होतात की त्याचा परिणाम नद्यांवर होतो. रिव्हर स्टार्ट टू डिके, आणि यातून रिव्हर ज्या आहेत नद्या ज्या आहेत त्या मरण पावायला लागतात, म्हणजे त्या खराब व्हायला लागतात किंवा मग त्यांची परिस्थिती बिघडते. ओके, या सर्व गोष्टींमुळे म्हणजे जितके चांगले परिणाम होतात तितके वाईट परिणामसुद्धा नद्यांवर होताना दिसतात. कशामुळे तर जर एखादं शहर नदीकाठी वसलं तर, आहे की नाही. बरेचसे इंडस्ट्रियल औद्योगिकरण वाढलं तर ऑटोमॅटिकली ते जे काही वेस्ट आहे इंडस्ट्रियल वेस्ट ते पाण्यामध्ये सोडतात, त्यामुळे पाणी प्रदूषणसुद्धा होतं. हा पॉईंटसुद्धा तुम्ही लिहू शकता. वॉटर पोल्युशन कॅन अकर, अशा प्रकारे. नंबर 5 पॉईंट, शेअर युअर व्ह्यूज इन द क्लास ऑन द टॉपिक कन्झर्वेशन ऑफ रिव्हर्स अँड डेव्हलपमेंट ऑफ द सिटीज. आता कन्झर्वेशन म्हणजे काय, संरक्षण. ओके, नद्यांचं संरक्षण आणि डेव्हलपमेंट ऑफ द सिटी आणि शहरांचा विकास. ओके, हा जो पॉईंट आहे त्याच्यावर तुमचं मत तुम्हाला क्लासमध्ये शेअर करायचं आहे या टॉपिकवर. ओके, तुमचं मत मांडायचं आहे. तर आन्सरमध्ये लिहू शकता बघा. द फॉलोइंग पॉइंटर्स कॅन बी कन्सिडर्ड बाय द स्टुडंट्स वाईल शेअरिंग देअर व्ह्यूज ऑन कन्झर्वेशन ऑफ रिव्हर्स अँड डेव्हलपमेंट ऑफ द सिटीज. खाली काही पॉईंट दिले, त्या पॉईंटला तुम्ही कन्सिडर करून काय करू शकता तर एक्सपांड करू शकता तुमचा आन्सर. कशाबद्दल, कन्झर्वेशन ऑफ रिव्हर्स अँड डेव्हलपमेंट ऑफ द सिटीज, म्हणजेच नद्यांचं संरक्षण आणि शहरांचा विकास या संदर्भात तुम्ही माहिती देऊ शकता. तर तुम्ही लिहू शकता बोथ द टॉपिक्स आर इंटरलिंक. दोन्ही पॉईंट जे आहेत ते इंटरलिंक आहेत. कुठले नद्यांचं संरक्षण आणि शहरांचा विकास. ओके, हा पॉईंट तुम्ही सांगू शकता तुमच्या एक्सप्लेन करताना. बी पॉईंट, मेनी ऑफ द सिटीज बोथ बिग अँड स्मॉल आर लोकेटेड ऑन रिव्हर बँक्स विच हॅज ग्रेट कमर्शियल सिग्निफिकन्स. आता बऱ्याचशा सिटीज ज्या आहेत त्या मग छोट्या असो किंवा मोठ्या असो त्या लोकेटेड आहेत कशावर तर रिव्हर बँकवर म्हणजे नदीच्या काठावर. विच हॅज ग्रेट कमर्शियल सिग्निफिकन्स, आणि त्याला निश्चितच काय तर खूप असं कमर्शियल सिग्निफिकन्स त्याला आहे. ओके, पुढचं आहे रिव्हर्स प्रोव्हाइड वॉटर फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड ऑल्सो प्रोव्हाइड वॉटर फॉर इंडस्ट्रीज लोकेटेड इन दॅट सिटी. नद्या ज्या आहेत त्या पाणी प्रोव्हाइड करतात ह्युमन म्हणजे मानवी वापरासाठी, त्याचबरोबर त्या पाणी प्रोव्हाइड करतात इंडस्ट्रीजसाठी म्हणजे औद्योगिक ज्या वसाहती आहेत त्यांच्यासाठी असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतात त्यांच्यासाठी सुद्धा काय करतात, ह्या नद्या ज्या आहेत सिटीमधील कंपन्यांसाठी पाणी प्रोव्हाइड करतात. पुढचा पॉईंट तुम्ही कन्सिडर करू शकता तो म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप दीज रिव्हर्स इन गुड स्टेट फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल इन सिटीज दॅट डिपेंड ऑन देम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप दीज सिटीज इन गुड स्टेट. आता ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की याच्या नद्या आहेत त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे तर चांगलं ठेवलं पाहिजेत. फॉर द वेलफेअर ऑफ द ह्युमन ऑफ द पीपल म्हणजे मानवाच्या भल्यासाठी तुम्ही त्यांना चांगलं ठेवलं पाहिजेत. इन सिटीज दॅट डिपेंड ऑन देम, आणि ही लोक जी आहेत ते सर्व त्या रिव्हरवर डिपेंड असतात त्यामुळे त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजेत. रिव्हर्स मस्ट बी केप्ट क्लीन. वी शूड टेक केअर नॉट वन शूड थ्रो ह्युमन वेस्ट ऑर इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर.
आपण काय केलं पाहिजे तर नद्या ज्या आहेत त्या क्लीन ठेवल्या पाहिजेत, स्वच्छ ठेवल्या पाहिजेत आणि कुठल्या प्रकारचं इंडस्ट्रियल वेस्ट असेल किंवा ह्युमन वेस्ट असेल ते नदीत फेकता कामा नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. ऑल्सो द वॉटर फ्रॉम द रिव्हर्स शूड नॉट बी ओव्हर ड्रॉन, आणि पाणी जे आहे नद्यांचं ते अतिवन वापर त्याचा व्हायला नको. वी शूड डू सम कॅम्पेन फॉर कन्झर्वेशन ऑफ रिव्हर, आणि आपण काही कॅम्पेन म्हणजे काही असे कॅम्पेन आपण घेतले पाहिजे ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत तर कन्झर्वेशन ऑफ रिव्हर म्हणजेच नद्यांचं संरक्षण या विषयावर आपण काय केलं पाहिजे तर वेगळ्या प्रकारचे प्रचार सभा आपण आयोजित केल्या पाहिजेत. ओके, आता मार्जिन क्वेश्चनकडे बोलतोय आपण. मला वाटतं की सर्वांना आईस ब्रेकरचे प्रश्न उत्तर समजलेले आहेत. ओके, आपण येतोय आता मार्जिन क्वेश्चन्सकडे. मार्जिन क्वेश्चनमधील पहिला प्रश्न आहे बघा. मार्जिन क्वेश्चन कुठले असतात, पोएमच्या साईडला विचारलेले असतात बघा. त्यातला पहिला प्रश्न आहे डिस्क्राईब द रिव्हर इन द थर्ड स्टांजा. आता तिसऱ्या कडव्यात जे नदीचं वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा इन थर्ड स्टांजा, तिसऱ्या स्टांजामध्ये तिसऱ्या कडव्यामध्ये पोएट काय म्हणते द रिव्हर हॅज सोल. पोएट सेज दॅट द रिव्हर हॅज सोल. रिव्हर जी आहे तिला काय आहे तर आत्मा आहे, म्हणजे ती जिवंत आहे, तिला लाईफ आहे, जिवंत आहे ती. इट ब्रीथ्स, ती श्वासोच्छ्वास घेते. बट इट सीम्स ॲज इफ द रिव्हर इज होल्डिंग इट्स ब्रीथ. परंतु असं वाटतं आहे की ती काय करते तर स्वतःचा श्वास जो आहे ती काय करते तर रोखून धरते आहे. कशासाठी तर तिचे मासे आहेत त्यांना काय काय घेता यायला पाहिजे, त्यातून श्वास घेता यायला पाहिजेत चांगला, त्यासाठी ती काय करते तर श्वास रोखून धरते आहे. इट सीम्स टू बी इन सर्च ऑफ फिशेस विच विल लाईव्ह इन इट. असं वाटतं आहे की ती काय करते तर त्या माशांचा शोध घेते. ओके, जे मासे तिच्यामध्ये राहतात त्या नदीमध्ये वाढत आहेत त्यांच्यासाठी. ओके, त्यांना ती शोध घेते असं वाटतं आहे. अँड स्टार्स विच विल बी रिफ्लेक्ट इन इट्स वॉटर. आणि स्टार्सचा पण ती शोध घेते, त्या चांदण्यांचा पण ती शोध घेते की जे काय होत आहे तर तिच्या पाण्यामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत किंवा मग येस त्यांचं प्रतिबिंब पडत आहे, अशा ह्याचा पण ती शोध घेते. कशांचा, स्टारचा, चांदण्यांचा. सेकंड क्वेश्चन आहे बघा, गिव्ह रिझन्स द डेड आर प्लेस पॉइंटिंग टू द वेस्ट. आता याचं तुम्हाला कारण सांगायचं आहे की जे मृतदेह आहेत, डेड बॉडीज आहेत, त्यांना पश्चिमेकडे काय केलं तर निर्देश करून ठेवलं जातं. याची कारणं तुम्हाला सांगायची आहेत. ओके, पोएमच्या माध्यमातून. उत्तरामध्ये तुम्ही लिहू शकता बघा द पीपल ऑफ अरुणाचल प्रदेश बिलीव्ह दॅट इट विल बी पॉसिबल फॉर द सोल ऑफ द डिपार्टेड पर्सन इंटर द हाऊस ऑफ द सन. ओके, आणि जे काही अरुणाचल प्रदेशचे जे लोक आहेत त्यांना असा विश्वास आहे की जी डेड बॉडी आहे, ओके, जे त्यांचा आत्मा जो आहे तो काय होऊ शकतो तर चांगल्या प्रकारे डिपार्ट होऊ शकतो, म्हणजे निघून जाऊ शकतो आणि सूर्यामध्ये म्हणजे सूर्याच्या घरामध्ये तो सामावू शकतो. ओके, दे होप द सोल विल बी एबल टू वॉक इन टू द गोल्डन ईस्ट. त्यांना अशी आशा आहे की जो आत्मा आहे तो मेलेल्या व्यक्तीचा तो काय होऊ शकतो तर इझिली काय होऊ शकतो तर टू वॉक इन टू द गोल्डन ईस्ट, आणि इझिली तो काय होऊ शकतो तर गोल्डन ईस्टकडे जाऊ शकतो. सो दे प्लेस द डेड बॉडी पॉइंटिंग टू द वेस्ट. त्यामुळे ते काय करतात तर वेस्ट साईडला पॉईंट आउट करून जी काही डेड बॉडी आहे ती ठेवतात. ओके, पुढचा प्रश्न आहे गेज द मिनिंग इमॉर्टॅलिटी. इमॉर्टॅलिटीचं मिनिंग तुम्हाला सांगायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा इमॉर्टॅलिटी मीन्स द ॲबिलिटी टू लाईव्ह फॉर एव्हर विदाऊट डेथ. ओके, इमॉर्टॅलिटी म्हणजे अमर असणे. ओके, मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग तुम्ही लिहू शकता द ॲबिलिटी टू लाईव्ह फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपी जिवंत राहू शकणे विदाऊट डेथ. विदाऊट डेथ म्हणजे मरणाशिवाय, त्याला आपण अमर असं म्हणतो. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता इंग्लिश वर्कशॉपकडे येतो आहे आपण. ओके, इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिला प्रश्न आहे बघा A1. त्यामध्ये डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर in the lives of the people from the northeastern part of India as expressed in the poem with reference to flowers, rivers, bamboo, east. ओके, या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे इम्पॉर्टन्स सांगायचं आहे निसर्गाचं, जे लोक नॉर्थ ईस्ट पार्टमध्ये राहतात भारताच्या. ओके, एक्सप्रेस द पोएम विथ रेफरन्स, आणि पोएममध्ये ह्या ज्या गोष्टी एक्सप्रेस केलेल्या आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे निसर्गाच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिलं आहे बघा फ्लावर्स. आता फ्लावर्स म्हणजे फुलं. ओके, तर यामध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय निसर्गाच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे पोएममध्ये ते आपण बघूया. ए फ्लावर्समध्ये ट्यूबरोजेस आर वोवन इन टू द रिथ टू बी प्लेस्ड ऑन द बॉडी ऑफ डिपार्टेड ॲज अ मार्क ऑफ लव अँड रिस्पेक्टेड. रिथ म्हणजे काय तर पुष्पहार किंवा मग
त्याला आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये हार बनवणे. ओके, ट्यूबरोसेस जे फुलं आहे त्याचे काय करणं एकत्र ववून त्याला आणि त्याचा हार बनवला जातो आणि तो काय केला जातो तर बॉडीवर ठेवला जातो. जो मेलेले जे लोक असतील, मृत पावलेले लोक, त्यांच्या बॉडीवर ते ठेवले जातात. कशाचे तर ॲज अ मार्क ऑफ लव, एक प्रेम आणि रिस्पेक्ट म्हणजे आदराची भावना म्हणून त्याला ठेवलं जातं त्या फुलांना. ओके, पुढचं आहे रिव्हर. ओके, रिव्हरचं काय महत्त्व आहे तर ज्या काही नॉर्थ ईस्टमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी, नॉर्थ ईस्टर्न पार्टमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काय महत्त्व आहे कशाचं, रिव्हरचं. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय तर ईशान्येकडील भाग, लक्षात असू द्या. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द पीपल बिलीव्ह द रिव्हर हॅज सोल. लोकांचा असं मत आहे किंवा लोकांचा असा विश्वास आहे की नदीला सुद्धा काय असतो, आत्मा असतो किंवा ती सुद्धा जिवंत असते. दे रिस्पेक्ट देअर रिव्हर्स अँड इवन रेफर इट ॲज डिवाईन ॲज इट्स वॉटर आर इमॉर्टल. आणि ते काय करतात तर खूप आदर करतात नद्यांचा आणि त्यांना रिव्हर ॲज अ रेफर करतात काय म्हणून तर एक दैवी शक्ती म्हणून नदींकडे ते बघतात. आणि त्यांचं जे पाणी आहे नद्यांचं त्यांना काय आहे तर ते अमर आहे, इमॉर्टल आहे, अशा प्रकारची त्यांची भावना आहे. त्यानंतर पुढचा वर्ड आहे बांबू. ओके, बांबूबद्दल काय आहे बघा त्यांचं मत. द पोएट सेज इन द कूल बांबू द कलर इज अ कूल ग्रीन. ओके, आता पोएट काय म्हणतो की इन द कूल बांबू म्हणजे कलर इज अ कूल ग्रीन म्हणजे जे बांबू आहे त्याचा कलर कसा आहे तर कूल ग्रीन आहे. द प्लेस वेअर द बांबू ग्रो इज ऑल्सो कूल. आणि जिथे बांबू उगतात तिथली जागासुद्धा कशी असते तर कूल असते, थंड असते, अशा प्रकारचं त्यांचं मत आहे नॉर्थ ईस्टर्न भागातील लोकांचं, ईशान्य दिशेकडील लोकांचं. ईस्ट, द डायरेक्शन ऑफ सनराईज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पीपल ऑफ अरुणाचल प्रदेश. आता ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, द डायरेक्शन ऑफ सनराईज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ज्या दिशेकडून सूर्य उगवतो ती दिशा जी आहे ती त्या ह्या अरुणाचल प्रदेशच्या लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे. ओके, दे इन्श्युअर द डेट आर प्लेस पॉइंटिंग वेस्ट सो दॅट देअर सोल डिरेक्टली इंटर इन द गोल्डन हाऊस ऑफ द सन. ते काय करतात, जे मृत पावले लोक आहे त्यांना वेस्ट दिशेने काय करतात पॉईंट करून काय करतात तर दफन करतात किंवा मग त्यांना ठेवतात. ओके, मग त्यांचा असा विश्वास आहे की त्यांचं सोल आहे मृत पावलेल्या व्यक्ती सोल ते डायरेक्टली काय कुठे एंटर होईल तर गोल्डन हाऊस ऑफ द सन, जे सूर्याचं जे काही गोल्डन हाऊस आहे त्यामध्ये ती डिरेक्टली त्यांचा आत्मा सामावून जाईल. अशा प्रकारे ते काय करतात तर वेस्टर्न साईडकडे पॉईंट आउट करून बॉडी ठेवतात. दे बिलीव्ह दॅट फायनली सोल्स मस्ट अटेन द सन्स अबॉट इन द ईस्ट. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. 8-2 प्रश्न आहे बघा, त्यामध्ये द पोएट हॅज डिस्क्राइब्ड हर स्मॉल टाउन इन अरुणाचल प्रदेश. पिक आउट द लाईन्स दॅट डिस्क्राइब द पोएट्स टाउन. ओके, द पोएट हॅज डिस्क्राइब हर स्मॉल टाउन इन अरुणाचल प्रदेश. पोएटने काय केलं आहे तर जे स्मॉल टाउन आहे अरुणाचल प्रदेशमधलं ते डिस्क्राईब केलं आहे, त्याचं वर्णन केलं आहे. पिक आउट द लाईन्स दॅट डिस्क्राईब द पोएट्स टाउन. आणि अशा लाईन तुम्हाला शोधायच्या आहेत पोएममधून की ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की पोएटने काय केलं तर स्वतःच्या टाउनबद्दल माहिती दिलेली आहे. आता काही लाईन्स आहेत त्या मी इथे डिरेक्टली रीड करतोय. द टाउन हॅज अ श्रीन ऑफ हॅपी पिक्चर टू मार्क द डे ऑफ चाइल्डहुड. स्मॉल टाउन्स ग्रो विथ अँझायटी फॉर द फ्युचर. तिसरी लाईन आहे लाईक हर टाउन स्मॉल टाउन्स आर बाय द रिव्हर. पुढची लाईन तुम्ही बघू शकता. माय होम टाउन लाईक लाईज कामली अमिस्ट द ट्री. मध्ये आहे इट इज ऑलवेज द सेम इन समर अँड विंटर विथ द डस्ट फ्लाईंग ऑर द विंड हॉलिंग डाऊन ऑफ द गोर्ज. आता या पोएमचं मी ते डिस्क्रिप्शन तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे, मराठी त्याचा अर्थ काय होतो. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर या पोएमवर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला जाऊन बघावा लागेल. ओके, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये जा, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या व्हिडिओची लिंक बघू शकता, म्हणजे पोएमची लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि पोएम तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. त्यामुळे ह्या लाईनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथे देणार नाही. ओके, चला पुढे बघूया. मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल एलिमेंट्स मेन्शन इन द पोएम. आता नॅचरल एलिमेंट्स कुठले मेन्शन केले आहेत पोएममध्ये ते तुम्हाला काय करायचे तर याच्यात सांगायचे आहेत. फॉलोइंग आर द नॅचरल एलिमेंट्स मेन्शन इन द पोएम. काही खाली दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नॅचरल एलिमेंट्स आहेत. ओके, मग कुठले कुठले आहेत ते वर्ड्स. ट्रीज नॅचरल गोष्ट आहे. विंटर, समर, विंड, ट्यूबरोसेस, लाईफ, लँड, रिव्हर, फिश, स्टार्स, अर्थ, माउंटेन टॉप, सन, सनलाईट, बांबू एक्सेट्रा हे सगळे नॅचरल एलिमेंट्स आहेत, नैसर्गिक गोष्टी आहेत या सगळ्या. ओके,
पुढचं आहे द रिव्हर हॅज अ सोल एलॅबोरेट द कन्सेप्ट इन युअर वर्ड्स ॲज द पोएट हॅज एक्सप्लेन इट इन द पोएम. ओके, रिव्हरला म्हणजे नदीला काय असतो, आत्मा असतो. ही कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची तुमच्या शब्दामध्ये, जी पोएटने एक्सप्लेन केली आहे तिच्या पोएममध्ये. ओके, तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. वेन द पोएट सेज द रिव्हर हॅज अ सोल शी पर्सनिफाईज द रिव्हर. जेव्हा पोएट म्हणते द रिव्हर हॅज अ सोल, रिव्हर नदीला काय तर आत्मा आहे. शी पर्सनिफाईज द रिव्हर, ती काय करते, नदीला पर्सनिफाय करण्याचं काम करते, म्हणजे ह्युमन क्वालिटीज देण्याचं काम करते. ओके, पर्सनिफाईज म्हणजे काय तर पर्सनिफिकेशनचा एक तो भाग आहे. पर्सनिफिकेशन म्हणजे निर्जीव वस्तूंना काय करणं, सजीव सांगून त्याचं वर्णन करणं, त्याला ना आपण म्हणू शकतो पर्सोनिफाय करणं. ओके, व्यक्तित्व देणं ज्याला आपण म्हणू शकतो. निर्जीव वस्तू आहे, ह्युमन क्वालिटीज त्यांना देणं, म्हणजे ते मानवाप्रमाणे वर्तन करतं असं सांगणं. आता रिव्हर पण सुद्धा काय तर निर्जीव वस्तू आहे, एक मानवाप्रमाणे वर्तन करते किंवा मानवाप्रमाणे तिला आत्मा आहे असं सांगण्याचं काम इथे पोएटने केलेलं आहे. ओके, म्हणजे नदीला एक पर्सोनिफाय करण्याचं काम, व्यक्तित्व देण्याचं काम पोएटने या पोएममध्ये केलेलं आहे. ओके, द रिव्हर फ्लॉज विथ ग्रेट फोर्स लाईक अ टोरंट ऑफ ग्रीफ. ओके, आता पोएट असं म्हणते की द रिव्हर फ्लॉज विथ ग्रेट फोर्स. रिव्हर जी आहे ती एकदम स्पीडने वाहत आहे, प्रवाह तिथं चालू आहे. ज्याप्रमाणे दुःख वाहत असतं किंवा दुःख आपलं असतं त्याप्रमाणेच ती सुद्धा एका ग्रेट फोर्सने वाहत आहे. टोरंट्स ऑफ ग्रीफ म्हणजे काय तर दुःखाचा प्रवाह. ओके, द रिव्हर फ्लोईंग विथ ग्रेट फोर्स कॅन बी लाईक अ पर्सन पॉवरिंग आउट ग्रीफ इन टू अ स्टोम ऑफ इमोशन. नदी वाहती आहे एकदम ग्रेट फोर्सने, खूप ताकदीनिशी किंवा खूप जोरात. कॅन बी लाईक अ पर्सन, ज्याप्रमाणे माणसाचं दुःख आहे ते काय होत असतं तर स्ट्रोम ऑफ इमोशन म्हणजे जे वाहत असतं एखाद्या स्ट्रोमसारखं. ओके, त्याप्रमाणे ती वाहत आहे. द पोएट हॅज गिवन द रिव्हर मेनी ह्युमन लाईक क्वालिटी सच ॲज लाईक अ टोरंट ऑफ ग्रीफ. आता पोएटने ते बरेचशा ह्युमन क्वालिटीज दिलेल्या आहेत नदीला, जसं की लाईक अ टोरंट ऑफ ग्रीफ, दुःखाचा प्रवाह. होल्डिंग इट्स ब्रीथ, स्वतःचा दम रोखून ठेवते नदी असं तिचं म्हणणं आहे. द रिव्हर ऑल्सो सीम्स टू बी होल्डिंग इट्स ब्रीथ. तेच जे आता सांगितलं आहे, असं वाटतं की नदी काय करते, स्वतःचा श्वास जो आहे ती रोखून ठेवते. सिकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार, आणि शोधते ती कशाला तर फिश म्हणजे माशांना आणि स्टार्सला. नोईंग द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन. ओके, नोईंग द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, पाण्याचं अमृतत्व या संदर्भात. बाय ॲट्रिब्युटिंग दिस क्वालिटीज टू द रिव्हर the poet has highlighted its omnipresence in the life of the people of her land. Omnipresence means सर्वव्यापकता, म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे सर्व जे गुण आहे त्याचे श्रेय नदीला देऊन कवीने काय केले तर तिच्या भूमीतील जे लोक आहे त्यांच्या जीवनात ह्या नदीचं सर्वव्यापकता काय केली तर अधोरेखित केलेली आहे. ओके, पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. द पोएट इज कन्व्हिन्स्ड दॅट द थॉट ऑफ इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचे जे अमृतत्व आहे. ओके, त्याबद्दल कवीला खात्री आहे. पिक आउट द रिलेव्हंट लाईन्स, त्या संदर्भाच्या लाईन तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहे पोएममधून. ओके, ह्या 4 लाईन आहेत, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पोएममध्ये मिळून जाईल. नंबर 1, द रिव्हर हॅज सोल, नदीला आत्मा असतो, म्हणजे पाण्याचं अमृतत्व सांगण्याचं काम करते, या लाईनमधून दिसते आपला. फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ, म्हणजे पाण्याच्या पहिल्या थेंबापासून तर कोरड्या पृथ्वीपर्यंत. मिस्ट ऑफ द माउंटेन, डोंगर माथ्यावरचं धुकं. द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, पाण्याचं अमृतत्व. या लाईन्स आहेत ज्या पाण्याच्या अमृतत्वाबद्दल बोलत आहेत पोएममध्ये. पुढचा प्रश्न आहे द पोएट हॅज यूज सम अनकन्व्हेन्शनल एक्सप्रेशन्स. अनकन्व्हेन्शनल म्हणजे अनट्रॅडिशनल, म्हणजे पहिल्या त्या वापरल्या गेलेल्या नाहीत किंवा मग वापरलेले एक्सप्रेशन्स नाहीत. ओके, तर पोएटने काही अनकन्व्हेन्शनल असे एक्सप्रेशन्स वापरलेले आहेत जे ट्रॅडिशनल नाहीत. इलिस्ट्रेट देम इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या शब्दामध्ये त्यांना मांडायचं आहे. पहिलं आहे टोरंट ऑफ ग्रीफ, श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स, द लँड ऑफ फिश अँड स्टार्स. ओके, 1 बाय 1 आता समजून घेऊया. टोरंट्स ऑफ ग्रीफ काय दिलं बघा. इट रेफर्स टू द पेन ऑफ ऑर डिस्पिरेशन दॅट द रिव्हर ब्रिंग्स टू द पीपल इन स्मॉल टाउन इन समर ड्यू टू रिड्यूस फ्लो ऑफ वॉटर. ओके, पाण्याचं टोरंट म्हणजे प्रवाह. ओके, दुःखाचा प्रवाह. थोडक्यात सांगायचं झालं की नदी जी काय स्लो डाऊन होते, म्हणजे तिचं जे काही वेग कमी होतो कशामध्ये, समर महिन्यामध्ये, तर त्यामुळे काय होतं तर दुःखाचा एक प्रवाह त्या लोकांवर येत आहे. पेन म्हणजे दुःख किंवा मग वेदना ज्याला आपण म्हणतो. ओके, श्राईन ऑफ हॅपी पिक्चर, श्राईन म्हणजे काय तर आनंदी असं चित्राचं मंदिर. ओके, मंदिर ज्याला आपण म्हणू शकतो.
इट इज यूज टू एक्सप्रेस द पोएट्स चाइल्डहुड मेमरीज. हे कशासाठी वापरलेलं आहे तर जे काही पोएट आहे कवित्री तिच्या लहानपणीच्या आठवणीसाठी हे एक्सप्रेशन वापरलेलं आहे. रिलेटेड टू द डिवाइन प्लेस ऑफ हर होमटाऊन. आणि ती स्वतःच्या जे काही होमटाऊन आहे त्याला काहीतरी डिवाइन प्लेस म्हणते, एक मंदिराची जागा ती अशी म्हणत आहे. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, पुढची लाईन, द पिक्चर मे बी दोज ऑफ हॅपी मोमेंट्स एक्सपिरियन्स बाय द पीपल इन द टाऊन. आणि पिक्चर म्हणजे चित्र कुठले, जे लोकांनी हॅपी मोमेंट्स म्हणजे सुंदर असे क्षण अनुभवलेले आहेत त्या टाऊनमध्ये ते पिक्चर्स. दोज मेमरीज आर सो सॅक्रिड दॅट इट इज श्राईन टू देम. आणि ते जे मेमरीज आहेत त्याच्या आठवणी आहेत त्या कशा तर खूप दैवी आहेत लोकांसाठी, त्यामुळे ते काय झालं तर श्राईन आहे. श्राईन म्हणजे काय तर मंदिर आपण म्हणू शकतो, दैवी मंदिर ते त्यांच्यासाठी आहे. द लँड ऑफ फिश अँड स्टार्स. ओके. जमीन अशी कुठली की जिथे मासे आणि आपण काय म्हणू शकतो स्टार्स म्हणजे चांदण्या आहेत. ओके. इट रेफर्स टू द आयडेलिक वर्ड दॅट द रिव्हर विथ सोल ॲस्पायर फॉर वेन इट कम्स टू नो दॅट इट हॅज बिकम अ टोरंट ऑफ ग्रीफ फॉर द पीपल. आता ही जी लाईन आहे त्या लोकांसाठी वापरलेली आहे, म्हणजे रमणीय जग. आता आयडेलिक वर्ड म्हणजे असं रमणीय जगासाठी ती वापरलेली आहे. ओके. म्हणजेच ज्यांना असं वाटतं की रिव्हर विथ सोल ॲस्पायर वेन इट कम्स टू नो, जेव्हा त्यांना समजतं की ही जी नदी आहे ती आता काय बनलेली तर टोरंट ऑफ ग्रीफ म्हणजेच दुःखाची धार बनली आहे लोकांसाठी, हे कळण्यासाठी ही लाईन इथे वापरलेली आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. द पोएट इज अँझायज अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ नॅचरल ब्युटी ऑफ हर टाऊन इन फ्युचर. कवी काय करते तर भविष्यात तिच्या गावाचे जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्याचं त्या सौंदर्याच्या अस्तित्वाबद्दल उत्सुक आहे. ओके. अँझायज किंवा मग उत्सुक आहे किंवा मग तिला त्या गोष्टीची काळजी वाटते, चिंता वाटते तिच्या नैसर्गिक सुंदरतेबद्दल, तिच्या गावाच्या भविष्यामध्ये जी काही नैसर्गिक सुंदरता आहे त्या नैसर्गिक सुंदरतेबद्दल तिला इथे काळजी वाटत आहे. बट शी टचेस द स्ट्रिंग ऑफ द हार्ट वाईल ॲपिलिंग टू कन्झर्व द नेचर. ओके. आणि ज्यावेळेस ती निसर्गाला काय करा, संवर्धन करा असं आवाहन करत आहे, तेव्हा ती मानवाच्या म्हणजे आपल्या हृदयाच्या तारांना काय करते, स्पर्श करतायत. स्ट्रिंग म्हणजे स्पर्श करणे, तार. ओके. आपल्या हृदयाच्या तारांना ती स्पर्श करतायत ज्यावेळेस ती म्हणते की कन्झर्व द नेचर म्हणजेच निसर्गाचं संवर्धन करा. एक्सप्लेन द वे शी हॅज एक्सप्रेस इट इन द फर्स्ट अँड द लास्ट लाईन ऑफ द पोएम. आता हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे की पोएटने जे एक्सप्लेन केलं आहे फर्स्ट आणि शेवटच्या लाईनमध्ये एक्सप्रेस केलं आहे तिने कशा प्रकारे हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे किंवा स्पष्ट करायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. द पोएट इज अँझायज अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ नॅचरल ब्युटी ऑफ हर टाऊन इन फ्युचर. आता पोएटला काय तर चिंता आहे, काळजी वाटते कशाबद्दल तर जे काही नॅचरल ब्युटी आहे तिच्या गावाची, तिच्या सुंदरतेबद्दल, तिच्या अस्तित्वाबद्दल तिला काळजी वाटते आहे. इन द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम, पहिल्या लाईनमध्ये पोएमच्या, स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी डेथ. असं म्हणते ती की जे छोटे गावं आहेत ते काय करतात तर तिला नेहमी मृत्यूची आठवण करतात. द पोएट सेड दॅट स्मॉल टाउन्स आर रिमाइंडर ऑफ डेथ. पोएट म्हणते इथं की जे छोटे गावं आहेत ते रिमाइंडर आहेत कशाचे तर मृत्यूचे. हर टोन इज सॉम्ब्रे. सॉम्ब्रे म्हणजे काय तर उदास किंवा दुःखी. तिची जी टोन आहे बोलण्याची ती कशी तर दुःखी आहे किंवा उदास आहे. ॲज शी थिंक्स अबाउट द परमनन्सी ऑफ स्मॉल टाउन्स कम समर ऑर विंटर अँड शी कम्पेअर्स धिस टू द परमनन्सी ऑफ डेथ. शी थिंक्स अबाउट द परमनन्सी ऑफ स्मॉल टाउन. ज्यावेळेस ती परमनन्सी म्हणजे काय तर स्थायीपणा काय शाश्वततेबद्दल बोलते त्या स्मॉल टाऊनच्या. ज्यावेळेस समर येतो किंवा विंटर येतो म्हणजे उन्हाळा येतो, हिवाळा येतो, आणि शी कम्पेअर्स धिस. आणि त्यावेळेस ती काय करते, कम्पेअर करते कशासोबत, त्या परमनन्सीला, त्या टिकाऊपणाला किंवा त्या स्थायीपणाला, कशाबद्दल तर मृत्यूसोबत. इन द लास्ट लाईन, शेवटच्या लाईनमध्ये, इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ गॉड्स. शी परस्युएड द रीडर टू कन्झर्व नेचर. तिथे ती काय करते तर रीडर जे वाचणारे लोक आहेत त्यांना परस्युट करते, त्याचं मन वळवते कशासाठी तर कन्झर्व नेचर म्हणजे निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी. फॉर द रिझन दॅट वी द इनहॅबिटंट ऑफ स्मॉल टाउन ऑन द रिव्हर बँक ऑल वॉन्ट टू लाईव्ह क्वालिटी लाईफ. आणि सांगते कारण की जे काही इनहॅबिटंट आहेत म्हणजे राहणारे आहेत छोट्या गावातील लोक, जे रिव्हर बँक म्हणजे काय तर नदीच्या काठी राहतात. ओके. ऑल वॉन्ट टू लाईव्ह क्वालिटी लाईफ, सर्वांना एक क्वालिटी लाईफ जगवायची वाटते असं ती सांगते. इन अदर वर्ड्स वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ गॉड्स. आणि शेवट वेगळ्या शब्दामध्ये तिला असं वाटतं आहे की वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ गॉड, आम्हाला सर्वांना देवासोबत चालायचं आहे. सो देर इज अ शिफ्ट इन टोन फ्रॉम अँझायटी टू ऑप्टिमिझम. आणि जी काही काळजीचा स्वर आहे तिचा
तो कुठे आता ट्रान्सफर होते तर ऑप्टिमिझम म्हणजे आशावादावर तो चेंज होतो आहे. म्हणजे शेवटची लाईन जी असणार आहे काळजीकडून किंवा मग उदासीनतेकडून ऑप्टिमिझम म्हणजे आशावादाकडे चेंज झालेले आपल्याला दिसून येते. 7th क्वेश्चन काय बघा. द पोएट हॅज कनेक्टेड द नीड टू प्रिझर्व नेचर विथ द बिलीफ ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी अँड हर चाइल्डहुड मेमरीज. जी कवयित्री आहे तिने काय केलं तर निसर्गाचं जतन करण्याची जी गरज आहे ती विशिष्ट समाजाचा विश्वास आणि तिच्या बालपणाच्या आठवणीशी जोडली आहे. ओके. राईट डाऊन द मेजर्स यू वूड टेक टू कन्व्हिन्स द पीपल रिगार्डिंग द नीड टू कन्झर्व द नेचर. ओके. आता निसर्गाचं संवर्धन करण्याची जी गरज आहे लोकांना पटवण्यासाठी तुम्ही काय उपाय कराल ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आन्सरमध्ये लिहू शकता बघा. वी हॅव टू मेक पीपल ॲट लार्ज रिअलाइज दॅट वी आर अ पार्ट ऑफ नेचर नॉट अ पार्ट फ्रॉम नेचर. आपण काय केलं पाहिजे तर लोकांना रिअलाइज करून दिलं पाहिजे की वी आर द पार्ट ऑफ नेचर. आपण निसर्गाचे पार्ट आहोत. अपार्ट फ्रॉम नेचर. आपण निसर्गापासून वेगळे नाहीत. ओके. सेव्हिंग नेचर इज टू सेव्ह आवर सेल्फ. निसर्गाला वाचवलं तर आपण वाचू किंवा जिवंत राहू. टू ब्रिंग अबाउट दिस रिअलायझेशन आय कॅन ॲड्रेस माय स्टेप्स टू सेक्शन्स. आता ही रिअलाइज करण्यासाठी लोकांना मी काय करेल तर 2 पद्धतीने लोकांना ॲड्रेस करेल. ओके. द फर्स्ट वूड बी द चिल्ड्रन. सर्वप्रथम मी मुलांना समजून सांगेल. सेव्हिंग द वॉटर वूड बी फर्स्ट थिंग टू टीच चिल्ड्रन. पाणी वाचवा हे मुलांना सर्वप्रथम आपण शिकवलं पाहिजेत. स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून कथा सांगून, पोएम्स वेगवेगळ्या प्रकारच्या कविता सादर करून, सॉंग्स गाण्याच्या माध्यमातून, गेम्स खेळाच्या माध्यमातून आणि कार्टून्स यांच्या माध्यमातून कॅन इझिली ब्रिंग टू द कन्झर्वेशन आयडिया टू द यंग माइंड. यातून आपण लहान मुलांना आपण काय करू शकतो या आयडिया सांगू शकतो पाणी संवर्धनाच्या. पुढचं आहे आय वूड टेक माय आयडियाज टू स्कूल्स, पार्क्स, मॉल्स अँड ट्राय टू स्प्रेड धिस टू यंग वन्स. आणि दुसरी पद्धत वापरेल मी की माझे जे आयडियाज आहेत त्या स्कूल म्हणजे शाळेत, पार्क्समध्ये, मॉल्समध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी काय करेल तर त्या स्प्रेड करेल. आय विल डू एव्हरीथिंग पॉसिबल. मी सर्व काही करेल जे पॉसिबल आहे. आय विल यूज सोशल मीडिया टू स्प्रेड व्हेरियस मेसेजेस, मोटूज. आणि मी काय करेल तर सोशल मीडियावर सुद्धा हे मेसेजेस काय करेल तर स्प्रेड करेल. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. आता A3चा पहिला क्वेश्चन आहे बघा. राईट डाऊन द एक्सप्रेशन्स रिलेटेड टू द सीझन इन द पोएम. आता सीझन जे सांगितलेले आहेत पोएममध्ये ते तुम्हाला इथे सांगायचे आहेत. कुठले कुठले सीझन्स आहेत तर पहिला आहे समर ऑर विंटर आणि दुसरा आहे इन द समर. हे एक्सप्रेशन्स वापरलेले आहेत पोएममध्ये सीझन सांगण्यासाठी. पुढचा आहे मॅच द कॉलम ए विथ कॉलम बी. आता कॉलम ए आणि कॉलम बीला तुम्हाला मॅच करायचं आहे. कॉलम एमध्ये दिले बघा कूल, हॅपी, ड्रेडफुल, ड्राय. बीमध्ये दिले सायलेंट, अर्थ, बांबू आणि पिक्चर. पोएमच्या माध्यमातून हे तुम्हाला करायचं आहे. आन्सर मी डिरेक्टली दिलेले ते बघा. कूल असतात बांबू, हॅपी पिक्चर्स, ड्रेडफुल सायलेन्स आणि ड्राय अर्थ. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. A4 त्यातला पहिला प्रश्न बघा. रीड द एक्सप्रेशन अ सॅड रीथ ऑफ ट्युबरोजेस. ट्युबरोजेस एक प्रकारचं फुल आहे. इज द रीथ सॅड. आता रीथचा अर्थ तुम्हाला माहिती आहे पुष्पहार. ओके. एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. आता ही जी लाईन आहे यातलं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेन करायचं आहे. सर्वात माझी गोष्ट बघा फिगर्स ऑफ स्पीचवर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यावर जाऊन तुम्ही सर्व फिगर्स ऑफ स्पीच व्यवस्थित समजून घेऊ शकता. म्हणजे ट्रान्सपरिफिटेड म्हणजे काय आहे, त्यानंतर सिमिली काय आहे, मेटाफर काय आहे, ॲलिट्रेशन काय आहे, हे सगळं तुम्हाला एकदम क्लिअरली समजून सांगितलेलं आहे. एक 8-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. ओके. इथे तुम्हाला मी या प्रश्नाचं उत्तर सांगतोय. परंतु ट्रान्सपरिफिटेड हा काय असतो, अलंकार काय आहे, हे तुम्हाला डिटेल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन बघावा लागेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही सर्व ग्रामर अभ्यासू शकता. ओके. विषयावर येऊया. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. हे जे एक्झाम्पल आहे अ सॅड रीथ ऑफ ट्युबरोजेस इज द रीथ सॅड. हे एक्झाम्पल आहे ट्रान्सफरिफिटेडचं. आता ट्रान्सफरिफिटेड म्हणजे काय थोडक्यात सांगतोय की एखादा विशिष्ट शब्द आहे त्या शब्दाचा गुणविशेष काय करणं तर दुसऱ्या शब्दाला बहाल करणं. ओके. त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सफरिफिटेड असं म्हणतो. तर एक्सप्लेनेशन काय देतील बघा. द सॅड मॉर्नर म्हणजे जो शोक करणारा आहे, शोक व्यक्त करणारा, हॅव प्लेस्ड द रीथ ऑफ ट्युबरोजेस ऑन द डेड. ओके. तो काय करतोय तर जी रीत आहे पुष्पहार आहे तो काय करतोय तर कशाचा पुष्पहार, ट्युबरोजेसच्या फुलांचा. तो काय करतो तर डेड बॉडीला वाहतो आहे. द इमोशन ऑफ सॅडनेस हॅव बीन ट्रान्सफर टू द फ्लावर्स फॉर इफेक्ट. आणि जो इमोशन आहे, भावना आहे सॅडनेसची, दुःखाची, ती काय होते तर ट्रान्सफर होते त्या फुलांवर इफेक्ट देण्यासाठी. ओके. फुलांवर भावना शिफ्ट झालेली आहे त्या दुःखाची. ओके. याला आपण ट्रान्सफरिफिटेड असं म्हणतो. आणखी डिटेल्ससाठी तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन बघावा लागेल.
पुढचा प्रश्न आहे, लिस्ट अँड एक्सप्लेन द मेटाफोरिकल एक्सप्रेशन्स फ्रॉम द पोएम, फॉर एक्झाम्पल टोरंट ऑफ ग्रीफ. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे की लिस्ट अँड एक्सप्लेन द मेटाफोरिक एक्सप्रेशन्स. मेटाफोरिक जे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, ओके, मेटाफोरिक म्हणजे रूपकात्मक जे आहे की एक्सप्रेशन असतील, ओके, ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचे तर एक्सप्लेन करायचे आहेत. आता एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे टोरंट ऑफ ग्रीफ. ओके, तर एक्सप्रेशन तुम्ही लिहू शकता, द रिव्हर स्वीप्स अलॉंग विथ ग्रेट स्पीड ॲज इट इज पॉवरिंग आउट सॉरो. रिव्हर जी आहे ती वाहते आहे कशाने तर एकदम ग्रेट स्पीडने, ज्याप्रमाणे काय होतं तर दुःख वाहत असतं अशा प्रकारे. ओके, ते मेटाफर इथे आपल्याला दिसून येतं. कम्पॅरिझन. ओके, मेटाफर म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावर सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघा. ओके, पुढचा आहे विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज. द गॉर्ज म्हणजे खिंड. ओके, हवा ही काय होती तर केकाटतीये की आक्रोश करते त्या खिंडींमधून, असा त्याचा अर्थ होतोय. तर याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता बघा, द विंड ब्लोईंग थ्रू द नॅरो गॉर्ज क्रिएट अ साऊंड एक्झॅक्टली लाईक हॉलिंग. आता जो काही हवा आहे ती वाहती आहे, ब्लो होती आहे नॅरो गॉर्जेसमधून. गॉर्ज म्हणजे काय तर खिंडीतून ती वाहती आहे आणि एक आवाज येतोय हॉलिंगचा, केक काढण्याचा, आक्रोश करण्याचा. ओके, हे त्याचा आन्सर असं तुम्ही लिहू शकता. द रिव्हर हॅज अ सोल. नदी जी आहे तिला आत्मा आहे. द रिव्हर इज स्पोकन ॲज अ लिव्हिंग बिईंग अ ह्युमन. इथं असं दाखवलेलं की रिव्हर जी आहे तिला काय तर एक आत्मा आहे, एक लिव्हिंग बिईंग आहे, ह्युमन बिईंगसारखं. ओके, इथे आपल्याला ते दिसून येतं. फोर्थ आहे इट होल्ड्स इट्स ब्रीथ. ओके, म्हणजेच काय तर इथे आपल्याला दिसतं आहे एक्सप्रेशन, ब्रीथ म्हणजे काय तर श्वासोश्वास. ओके, जो काही ब्रीथ आहे तो होल्ड केलेला आहे, धरून ठेवलेला आहे. द रिव्हर मे बी चोकिंग विथ डेब्रिस अँड फिल्थ. ओके, फिल्थ म्हणजे घाण किंवा मलिन. ओके, डेब्री मीन्स पडझड. ओके, म्हणजे तर काय तर रिव्हर जी आहे ती चोक झालेली आहे कशाने तर डेब्रीने आणि डेब्रीज किंवा मग पडझडणे, मोडतोडणे किंवा मग घाणीने. ओके, आणि त्यामुळे तिचा श्वास होल्ड झालेला किंवा दमछाटीची झालेली आहे. स्मॉल टाउन ग्रोज विथ अँझायटी. आता जे छोटे जे काही टाउन्स आहेत ते काय झालं तर अँझायटीने, म्हणजेच तर आपण म्हणतो अँझायटी म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे मी की चिंता. ओके, किंवा काळजीने ते काय होतं तर वाढत आहेत. याचा अर्थ होतो वेन स्मॉल टाउन कम्युनिटीज एक्सपांड. ज्या छोट्या कम्युनिटीज ज्या आहेत स्मॉल टाउन जे एक्सपांड होतात, ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी ब्रिंग्स द निगेटिव्ह पॉईंट्स ऑल्सो. जशी त्याची एक्सपांड होतात, ग्रोथ होत चालते स्मॉल टाउन्सची, प्रॉस्पेरिटी होत चालते, प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराट होत चालते. त्याच प्रमाणात निगेटिव्ह पॉईंट्ससुद्धा येतात. निगेटिव्ह पॉईंट्स ऑल्सो ब्रिंग. इफ द टाउन हॅज टू ग्रो समथिंग ऑफ नेचर इन द सराउंडिंग हॅज टू बी डिस्ट्रॉय. जस्ट टाउन वाढत चालतं तर त्याच्या आजूबाजूचं जे नेचर आहे ते काय होतं तर डिस्ट्रॉय होत चालतं. द इकोसिस्टम इज अपसेट. आणि इकोसिस्टम काय होते अपसेट होते किंवा त्यामध्ये अडचण निर्माण होतात. सो इवन इफ द ग्रोथ मीन्स प्रॉस्पेरिटी, ग्रोथचा अर्थ होतो प्रॉस्पेरिटी भरभराट, देअर इज ऑल्सो रिझन टू वरी अबाउट द डॅमेजेस वी कॉज. आणि याचबरोबर आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की ग्रोथ जी आहे त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे की ग्रोथमुळे काय होतात तर डॅमेजेससुद्धा होतात, म्हणजे वाईट असे परिणामसुद्धा होतात. ओके, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजेत. वॉन्ट टू वॉक विथ गॉड्स. ओके, देवासोबत चालावं असं वाटतंय. द पोएट सेज दॅट द पीपल वॉन्ट टू लाईव्ह इन पीस अमंग नेचर विथ गॉड क्रिएटेड. जे पोएट इथे असं म्हणतोय की लोकांना असं वाटतंय की त्यांनी शांततेत राहावं निसर्गासोबत, विच गॉड क्रिएटेड, जे देवाने क्रिएट केलेलं आहे. इन दी मिडल ऑफ द नॅचरल सराउंडिंग आवर फील्स गॉड्स प्रेझेन्स. आणि ह्या निसर्गाच्या अवतीभोवती राहत आहेत त्यांना वाटतं की ते देवासोबत राहत आहेत. लिव्हिंग देअर फील लाईक लिव्हिंग इन गॉड्स प्रेझेन्स. तिथे राहणं म्हणजेच देवासोबत राहणं असं त्यांची भावना आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचे उत्तरं लिहू शकता. पुढचं आहे द रिव्हर हॅज सोल, लाईफ अँड डेथ. दीज आर द टू एक्सप्रेशन्स दॅट आर रिपीटेड इन द पोएम. हे जे एक्सप्रेशन्स ते रिपीटेड झाले आहेत पोएममध्ये, बट बोथ ऑफ देम इंडिकेट डिफरंट फिगर ऑफ स्पीच. आणि परंतु दोन्ही जे आहेत जसं द रिव्हर हॅज सोल आणि लाईफ अँड डेथ हे काय तर वेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेन करत आहेत किंवा दाखवत आहेत. फाइंड आउट अँड डिस्कस. फाइंड आउट करा आणि डिस्कस करा. लाईफ अँड डेथ. आता लाईफ अँड डेथमध्ये काय दिसतं तुम्हाला तर हे अँटीथेसिसचं उदाहरण आहे. आता अँटीथेसिस म्हणजे काय पुन्हा पॉईंटमध्ये सांगतोय तुम्हाला, तो व्हिडिओ जाऊन बघायला लागेल. अँटीथेसिस म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर समजून जाईल. दोन विरोधी गोष्टी ज्यावेळेस एकाच वाक्यामध्ये येतात त्याला अँटीथेसिस असं म्हणतात. मग लाईफ म्हणजे मृत्यू आणि लाईफ म्हणजे जीवन आणि मृत्यू म्हणजे डेथ.
आता हे दोन्ही एकाच वाक्यात आले म्हणजे दोन विरोधी गोष्टी ज्या आता एकाच वाक्यात आल्या तर तिथे अँटिथेसिस हा अलंकार होतो. ओके, तर मग लाईफ अँड डेथ हे एक्झाम्पल आहे अँटिथेसिसचं. ओके, किंवा आयरनीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, जसं की इट इज आयरनी टू इंडिकेट दॅट नायदर लाईफ नॉर डेथ इज परमनंट, म्हणजे जीवनही परमनंट नाही आणि मृत्यूसुद्धा परमनंट नाही आहे. ओके, एक रिच्युअल आहे जी कायम चालत आलेली आहे. द रिव्हर हॅज सोल, आता रिव्हर ऑफ सोल आहे ते एक पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे, कारण एक ह्युमन क्वालिटी त्या रिव्हरला दिलेली आहे इथे कवयित्रीने. ओके, त्यामुळे एक्झाम्पल आहे पर्सॉनिफिकेशनचं. ओके, अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. आन्सर पुन्हा एकदा बघून घ्या आणि ते मी आन्सर असे लिहू शकता. ओके, पुढचं आहे फाइंड आउट द ब्युटी ऑफ फ्री वर्ड्स रिफ्लेक्टेड इन दिस पोएम. आता फ्री वर्ड्स म्हणजे काय असतं बघा, फ्री वर्ड्स म्हणजे काय असतं तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं त्या वाक्यामध्ये किंवा त्या पोएममध्ये कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम नसते आणि कवी असतो का असं फ्री असतो शब्दांची वापर करण्यासाठी, कुठल्या प्रकारचे स्टांजेस असे फिक्स नसतात, त्याला आपण फ्री वर्ड्स असं म्हणतो. ही पोएम जी आहे ती फ्री वर्ड्सचं एक एक्झाम्पल आहे. तर फ्री वर्ड्स म्हणजे काय ते दिले बघा. स्मॉल टाउन अँड रिव्हर्स इज रिटन इन फ्री वर्ड्स. स्मॉल टाउन अँड रिव्हर्स ही जी पोएम आहे ती फ्री वर्ड्समध्ये लिहिलेली आहे. सिन्स देअर आर इरेग्युलर लेंथ ऑफ लाईन्स अँड नो राईम्स, आणि आपल्याला दिसतं की या पोएममध्ये इरेग्युलर लेंथ आहेत, म्हणजे ज्या काही पोएमच्या लाईन्स आहेत त्या इरेग्युलर आहेत, म्हणजे अशा रेग्युलर नाही, सर्व सारख्या नाही आहेत. ओके, आणि नो रायमिंगसुद्धा नाही. द रिडिंग ऑफ पोएम इज ऑलमोस्ट लाईक स्टोरी टेलिंग. आता ही पोएम जर तुम्ही वाचली तुम्हाला असं वाटतं की जसं स्टोरी सांगितलेली अशा प्रकारची पोएम आहे. ईच स्टांजा हॅज डिफरंट नंबर ऑफ लाईन्स, प्रत्येक स्टांजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन, नंबर ऑफ लाईन्स वेगवेगळ्या आहेत. अँड देर इज नो ऑर्डर फॉर मिक्सिंग अप द शॉर्ट अँड लाँग लाईन, आणि कुठल्या प्रकारची ऑर्डर नाही आहे ज्यातून शॉर्ट अँड लाँग लाईन्स मिक्स केल्या जातील. ओके, तर ही पोएम काय आहे तर फ्री वर्ड्सचं एक एक्झाम्पल आहे. द पोएम इज नॉट कन्फाईन्ड बाय अन ऑब्वियस राईम सो वी फील देर इज अ काइंड ऑफ फ्रीडम. कुठल्या प्रकारचं रिदम या पोएममध्ये नाही आहे त्यामुळं फ्रीडम आहे पोएटला. ओके, आपल्याला दिसून येतं वापरण्यासाठी, शब्दांचा वापर करण्यासाठी. आय थिंक दॅट द यूज ऑफ फ्री वर्ड्स गिव्स अ फ्री हँड टू द पोएट टू एक्सप्रेस हिज ऑर हर आयडियाज विदाउट द कन्स्ट्रेंट्स इम्पोज बाय द राईम स्कीम. आता मला असं वाटतं आहे की जे काही फ्री वर्ड्स आहे एक खूप चांगली गोष्ट आहे की एक फ्री हँड मिळतो पोएटला स्वतःच्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी किंवा स्वतःच्या आयडिया एक्सप्रेस करण्यासाठी कुठल्या निर्बंधाशिवाय. आता राईम स्कीममध्ये आपल्याला निर्बंध दिसतात. ओके, परंतु इथं कुठल्या प्रकारचे निर्बंध नाही आहेत. पोएट हा फ्री आहे त्याची स्वतःचे एक्सप्रेस करण्यासाठी, स्वतःचे आयडियाज किंवा स्वतःचे विचार मांडण्यासाठी. ओके, आता A5चा प्रश्न आहे प्रिपेअर द आर्ग्युमेंट फॉर ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक. एक ग्रुप डिस्कशन, एक आर्ग्युमेंट तुम्हाला लिहायचं आहे. अ बॅलन्स प्रोग्रेस नेवर हार्म द नेचर. एक बॅलन्स प्रोग्रेस झाली तर त्याचा परिणाम कुठल्याही प्रकारचा निसर्गावर होत नाही. या संदर्भात तुम्हाला काय करायचं आहे तर एक आर्ग्युमेंट, ग्रुप डिस्कशन तुम्हाला ऑर्गनाईज करायचं असणार आहे. ओके, विषय कळाला सर्वांना. अ बॅलन्स प्रोग्रेस नेवर हार्म द नेचर, म्हणजे समतोल किंवा संतुलित प्रगती कधीही निसर्ग हानी करत नाही, हा तो पॉईंट आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा इव्हॅल्युएटर. आता अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पण येणार आहे, लक्षात घ्या बरं. त्यामुळे हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. इव्हॅल्युएटर म्हणजे जो मूल्यमापन करणार आहे तो काय करतोय तर चर्चेला सुरुवात करतोय, ग्रुप डिस्कशनला सुरुवात करतोय. यू ऑल हॅव बीन गिवन अ मिनिट टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन. तुम्हाला एक मिनिटाचा अवधी आहे. या पॉईंटवर तुम्ही काय करा, विचार करा. कुठला पॉईंट आहे, अ बॅलन्स प्रोग्रेस नेवर हार्म द नेचर. याच्याबद्दल विचार करा आणि ग्रुप डिस्कशनला आपण सुरुवात करणार आहोत. पॉईंट काय तर विच इज अ बॅलन्स प्रोग्रेस नेवर हार्म द नेचर. यू मे नाव बिगिन द डिस्कशन हू वूड लाईक टू स्टार्ट. कोण सुरुवात करणार आहे, अशा प्रकारे इव्हॅल्युएटर सुरुवात करणार आहे. आता हे तुम्ही पाठ करून ठेवते चालेल, फक्त इथे पॉईंट काय करायचं तुम्हाला चेंज करायचं आहे परीक्षेमध्ये. बॅलन्स प्रोग्रेस नेवर हार्म द नेचर याला फक्त काय करा, चेंज करून टाका दुसऱ्या पॉईंटसोबत जो तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल त्यानुसार. ओके, सुरुवात विकास करतोय. काय म्हणतोय बघा, द वर्ल्ड टुडे इज ड्रायव्हन बाय प्रोग्रेस. आजचा जे सध्याचा जो काळ आहे तो प्रोग्रेस आहे, भरभराटीचा आहे, चालू आहे. दॅट इज प्रोग्रेस इन ऑल की ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. आणि सर्व ठिकाणी सगळ्या बाजूने काय होत आहे तर प्रोग्रेस होती आहे, भरभराट होती आहे. जसं की कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन विथ टाईम. एव्हरीथिंग हॅज बिकम मोर कॉम्प्लेक्स येट कनेक्टेड. या सगळ्या गोष्टींमध्ये काय होती तर प्रोग्रेस होत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर कॉम्प्लेक्स आहेत परंतु त्या कनेक्टेड आहेत. स्नेहा, दॅट इज ट्रू, हे सत्य आहे. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स हॅव लेड टू द इन्व्हेन्शन अँड डिस्कवरी ऑफ थिंग्स. जे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट म्हणजे तांत्रिक अभियांत्रिकी जी काही ॲडव्हान्समेंट होती आहे
हॅव लेड टू द इन्व्हेन्शन अँड डिस्कवरीज ऑफ थिंग्स. यामुळे काय होत आहे तर बऱ्याचशा गोष्टींचे काय होत आहेत तर इन्व्हेन्शन्स होत आहेत, त्याचबरोबर नवीन नवीन गोष्टींचा शोध लागत आहे. विच ॲट वन पॉईंट सीम इम्पॉसिबल. एकदा असं होतं की हे अशक्य वाटत होतं. इट हॅज ओनली मेड दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस टू लाईव्ह. आणि याच्यामुळेच काय झालं तर जग हे एक चांगली जागा झालेलं आहे जगण्यासाठी. ओके. सीमा, यू आर राईट. बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजिकल ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट वी मेड दिस वर्ल्ड बेटर प्लेस टू लाईव्ह इन. तू बरोबर आहेस, कारण फक्त टेक्नॉलॉजिकल ग्रोथमुळे आणि ॲडव्हान्समेंटमुळे वी मेड दिस वर्ल्ड बेटर प्लेस टू लाईव्ह इन. आपण या जगाला एक सुंदर अशी जागा बनवलं आहे जगण्यासाठी. बट वी ऑल्सो लॉस्ट अ लॉट ऑफ थिंग्स इन दिस प्रोग्रेस. परंतु या प्रोग्रेसमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी काय केल्या तर लॉस्ट केलेल्या आहे, गमावल्या आहेत. मग आता हे ऐकून सर्वेश म्हणतोय, ग्रुप डिस्कशन आहे, प्रत्येकाचं मत तिथं तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे. आय टोटली अग्री विथ सीमा. मी पूर्णतः सीमासोबत अग्री आहे. सर्वेशचं वाक्य, वी ब्रॉट टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट बट वी लॉस्ट आवर फॉरेस्ट लँड्स. वी कट काउंटलेस ट्रीज अँड डॅमेज कोस्टल एरियाज. परंतु या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे ओके अभियांत्रिकी झालेला जो बदल आहे किंवा नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत, त्यामुळे आपण काय केलं तर आपण फॉरेस्ट लॉस्ट करतोय. म्हणजे फॉरेस्ट लँड आहेत, जिथे जंगलं आहेत ती जंगलं लॉस्ट झालेली आहेत, म्हणजे संपलेली आहेत. आपण काउंटलेस ट्री म्हणजे आपण खूप असे झाडं कापलीत आणि जो की कोस्टल एरिया आहे तो आता काय होत चालला आहे तर खराब होत चालला आहे किंवा डॅमेज होत चालला आहे. ओके. पुढचा पॉईंट तुम्ही घेऊ शकता सचिनचा. सचिन काय म्हणतोय बघा, आय वुड लाईक टू से दॅट while making technological growth at same time we should think about nature. ओके. ज्याप्रमाणे आपण काय करतोय तर टेक्नॉलॉजिकल ग्रोथ करत आहोत, त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे तर नेचरबद्दल सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर विचार केला पाहिजे. ओके. नितीन काय म्हणतोय, आय एम अफ्रेड. मला भीती वाटते. आय डोंट कम्प्लिटली अग्री विथ दॅट. मी पूर्णतः यासोबत अग्री नाही. टू कीप द इन्व्हायरमेंट अनअफेक्टेड इज व्हेरी अनसर्टन. एखादं आपलं जे इन्व्हायरमेंट आहे ओके वातावरण जे आहे ते अनअफेक्टेड म्हणजे त्याला पूर्णतः अनअफेक्ट ठेवणं हे जरा अनसर्टन आहे, अशक्य आहे. वी हॅव मेनी एक्झाम्पल्स वेअर वी ड्रास्टिकली रिड्यूस द ग्रीन कवर ऑफ ऑल सिटीज. आपल्याकडे बरेचसे एक्झाम्पल्स आहे जिथं आपण बघितलं की हे जे ग्रीन कवर आहे म्हणजे ग्रीन एरिया जो आहे फॉरेस्ट वगैरे जंगलं जे असते आजूबाजूला त्या सिटीच्या ती पूर्णतः काय झाली तर चेंज झालेली आहेत किंवा मग तुटलेली आहेत. प्रेरणा, आय वुड लाईक टू ॲड समथिंग हिअर. मला काहीतरी नवीन गोष्ट ॲड करायची आहे. वी आर लुझिंग मोर दॅन वी आर गेनिंग. आपण खूप जास्त लॉस करतोय म्हणजे खूप गोष्ट आपल्यापासून आता दूर जात आहेत. वी आर गेनिंग म्हणजे आपल्याला जे मिळतं आहे त्यापेक्षा खूप जास्त आपण लॉस करतो आहोत. ओके, गमावतो आहोत. टेक द एक्झाम्पल ऑफ ऑस्ट्रेलिया. द फॉरेस्ट फायर क्रिएटेड इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. एक्झाम्पल घ्या ऑस्ट्रेलियाचं, जिथे काय झालं तर फॉरेस्ट फायर क्रिएट झालं त्यामुळे इन्व्हायरमेंटचे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण झाले. द टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस हॅव्हिंग ग्रॉसली अफेक्टेड नेचर. जे टेक्नॉलॉजिकल म्हणजे तांत्रिक डेव्हलपमेंट होती आहे, प्रोग्रेस होती आहे ओके, त्यामुळे काय होतं तर खूप अफेक्टसुद्धा हा निसर्गावर होत आहे. ऋषिकेश काय म्हणतोय बघा, आय थिंक देअर मे बी अ लॉट ऑफ थिंग्स टू कन्सिडर. मला वाटतं की बऱ्याचशा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. बट ग्रोईंग व्हाईल मेंटेनिंग द बॅलन्स विथ नेचर इज वॉट वी नीड टू मास्टर. ओनली देन विल इट बी ट्रू प्रोग्रेस. तर लक्षात घ्यायचं की ग्रोईंग बरोबर आपण काय करणं, बॅलन्स मेंटेन करणं निसर्गाचं, हे सुद्धा काय तर गरजेचं आहे. आणि जो करेल तो मास्टर असेल. ओनली देन विल इट बी ट्रू प्रोग्रेस. तेव्हाच काय होईल तर निश्चितच खरी प्रोग्रेस झालेली असेल. ज्यावेळेस आपण टेक्नॉलॉजिकल ग्रोथ बरोबर काय करू तर निसर्गाची सुद्धा काळजी घेऊ तेव्हा. इव्हॅल्युएटर, ऑल राईट एव्हरीवन, युअर टाईम इज नियरली अप. कुड समवन समराईज दिस डिस्कशन. ठीक आहे, आता तुमचा टाईम जवळपास संपला आहे. कोणीतरी काय करा, समराईज करा किंवा हा पॉईंट हे डिस्कशन झाले त्याला शेवट करा. स्नेहा उत्तर देते, आफ्टर कन्सिडरिंग ऑल स्पोकन पॉईंट्स टुडे. हे जे की पॉईंट्स आज आपण डिस्कस केले, आय थिंक इट वुड बी फेअर टू कंक्लूड दॅट थ्रू प्रोग्रेस इज नेसेसरी बट इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबिलिटी. शेवट असा होईल की प्रोग्रेस गरजेची आहे, प्रगती गरजेची आहे, बट इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबिलिटी. परंतु प्रगती जी आहे ती आपली काय असणार आहे तर रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, आपली जबाबदारी असणार आहे. वी शुड डू मिनिमम डॅमेज टू द इन्व्हायरमेंट अँड डू प्रोग्रेस. आपण कमीत कमी इजा ही निसर्गाला पोहोचायला हवी आणि जास्तीत जास्त आपण प्रोग्रेस केली पाहिजे. इथे असा आन्सर तुम्ही लिहू शकता ग्रुप डिस्कशनचं. ग्रुप डिस्कशनवर पण मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्यातही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीची आयडिया मिळून जाईल. कंपोज 4 to 6 लाईन्स ऑन गिफ्ट ऑफ सीझन. गिफ्ट ऑफ सीझन यावर तुम्हाला 4 ते 6 लाईनचं एक पोएम कंपोज करायची आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, गिफ्ट ऑफ द सीझन. इच सीझन ब्रिंग्स अ स्वीटली रॅप्ड गिफ्ट. प्रत्येक सीझन काहीतरी
रॅप करून आपल्यासाठी गिफ्ट आणत असतो. वी कॅन गिफ्ट हर बॅक नो वॉटर पोल्युशन इन द सीझन ऑफ सन. आपण त्याला गिफ्ट दिलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं पाणी प्रदूषण आपण करायला नको त्या सीझनमध्ये. नो एअर पोल्युशन वेन द रेन कम डाऊन. कुठल्या प्रकारचं एअर पोल्युशन करायला नको ज्यावेळेस काय होतो, पाऊस येतो. अँड नो डिग्रेडेशन ॲट द रेस्ट ऑफ द इयर. आणि कुठल्या प्रकारचं डिग्रेडेशन म्हणजे जमिनीची सुपीकता कमी व्हायला नको वर्षाच्या शेवटपर्यंत. अशा प्रकारे आपण गोष्टी केल्या पाहिजे. अशा प्रकारची पोएम तुम्ही बनवू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला असं एखादं वाटत असेल तर तुम्ही 6 लाईन त्यावर बनवू शकता. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. रीड टू द अर्लियर पोएम फॉर द पॉईंट्स टू बी कवर्ड फॉर ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन लिहायचं तुम्हाला. आता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल याची. याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो खूप गरजेचा आहे. मी जे बनवलेलं डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला सगळ्या ठिकाणी आढळतील. बरेचसे विद्यार्थी, बरेचसे कॉलेजसुद्धा त्याला ॲक्सेप्ट करत आहेत. चांगल्या प्रकारचे ॲप्रिशिएशन मी दिलेले आहेत. ओके, तर याचं ॲप्रिशिएशनसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल, त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा अभ्यासू शकता. 4th, राईट द डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स ऑन इम्पॉर्टन्स ऑफ द रिव्हर. द डायलॉग रायटिंग तुम्हाला करायची 2 मित्रांमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ द रिव्हरच्या संदर्भात. ओके, इम्पॉर्टन्स म्हणजे रिव्हरचं महत्त्व काय या संदर्भात. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. 2 मित्रांची नावं घ्या. एक आता मी घेतलं नितीन आणि संदीप. तुम्हाला जे वाटलं तुम्ही ते लिहू शकता. ए लिहा, बी लिहा, असं लिहा. ए आणि बी असं लिहिलं तरी चालेल किंवा नाव लिहिलं तरी चालतील. आता उत्तरामध्ये, हाय संदीप, हॅव यू कम्प्लिटेड द जिओग्राफी होमवर्क फॉर टुडे. संदीप, तू जिओग्राफीचा होमवर्क कंप्लीट केला आहे का आजचा. संदीप, येस. नितीन, आय डिड. होय नितीन, मी केला आहे. ओके, इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग लेसन ऑन रिव्हर टुडे. आजचा जो लेसन होता रिव्हरचा तो खूप सुंदर होता, खूप महत्त्वाचा होता किंवा इंटरेस्टिंग होता. नितीन काय म्हणतो बघा. येस, वी लर्न अबाउट रिव्हर इन दिस लेसन. इन माय विलेज देअर इज ऑल्सो वन मायटी रिव्हर फ्लोईंग. हो, ह्या लेसनमध्ये आपण रिव्हरबद्दल माहिती घेतली आणि माझ्या गावाकडे सुद्धा काहीतरी खूप मोठी नदी वाहते. वेन एव्हर आय व्हिजिटेड आय कॅनॉट स्टॉप माय सेल्फ टू व्हिजिट इट अँड थिंक ओव्हर दॅट हाऊ इम्पॉर्टंट द रिव्हर्स आर. जेव्हा मी गावाकडे जातो तर मी स्वतःला थांबू शकत नाही त्या नदीला व्हिजिट देण्यापासून. आणि मी तिथे गेल्यानंतर विचार करतो की हाऊ इम्पॉर्टंट द रिव्हर्स आर. आणि मी विचार करतो की या रिव्हर्स, या नद्या ज्या आहेत ते किती महत्त्वाच्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. संदीप, राईट, बरोबर आहे. वी गेट वॉटर फॉर ड्रिंकिंग फ्रॉम रिव्हर. इट ऑल्सो प्रोव्हाइड वॉटर फॉर ॲग्रिकल्चर. होय, आपल्याला पाणी प्यायला मिळतं रिव्हरपासून आणि वॉटर आपल्याला मिळतं कशाला तर शेतीला पाणी देण्यासाठी. नितीन, यू आर राईट. रिव्हर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट हॅबिटेट टू मेनी डिफरंट ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. रिव्हर्समुळे बऱ्याचशा जे काही रिव्हर ही काय तर बऱ्याचशा अशा ॲक्वॅटिक म्हणजे जलचर प्राणी आहेत किंवा मग ॲनिमल्स आहेत किंवा मग प्लांट आहेत. प्लांट म्हणजे वनस्पती, जलचर वनस्पती किंवा मग ॲनिमल्स प्राणी यांच्यासाठी ते एक राहण्याची जागा आहे, ती म्हणजे नदी. मासे आपल्याला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीसुद्धा पाण्यात वाढत असतात. संदीप, रिव्हर्स आर ऑल्सो इसेन्शियल फॉर ट्रान्सपोर्टेशन. संदीप म्हणतो होय, रिव्हर्स हे सुद्धा गरजेचं आहे कशासाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी. नितीन, फास्ट फ्लोईंग रिव्हर इज ऑल्सो यूज फॉर जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर विच लाईट अप माय विलेज. ओके, तो म्हणतो की फास्ट फ्लोईंग ज्या रिव्हर्स असतात ना त्यापासून इलेक्ट्रिसिटीसुद्धा जनरेट होत असते. ओके, आणि ज्यामुळे माझं गाव काय तर प्रकाशित होतं आहे. संदीप, येस नितीन, रिव्हर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. होय नितीन, तुझं बरोबर आहे. रिव्हर ज्या आहेत त्या सर्वांसाठी कशा आहेत तर खूप महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. आता A6मध्ये आहे की कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट रिव्हर्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात असलेल्या रिव्हरबद्दल माहिती कलेक्ट तुम्हाला करायची आहे. आता मी नाव दिलेत, माहिती जी असेल तुम्ही इंटरनेटवर घेऊ शकता. ओके, ॲक्च्युली डू युअर आहे हा प्रश्न, परंतु तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने घेऊ शकता. नद्यांचं नाव टाका, माहिती मिळून जाईल तुम्हाला. महाराष्ट्रातील नद्या कुठल्या मग गोदावरी, कृष्णा, नर्मदा, नीरा, प्रवना, ओके, पवना, वैनगंगा, कोयना, मुळा, मुठा, देन पाताळगंगा, उल्हास एक्सेट्रा. ह्या काही नद्या आहेत. ओके, एक फर्दर रिडिंग दिलेलं आहे बघा आपला. द रिव्हर पोएम मामंगताईने लिहिलेली जी पोएम आहे ती तुम्हाला वाचायची आहे. इंटरनेटवर तुम्हाला ती मिळून जाईल. द वर्ड इज टू मच विथ अस, विलियम वर्ड्सवर्थ यांची पोएमसुद्धा तुम्हाला वाचायची आहे. आणि निश्चितच वेळ द्या आणि ह्या दोन्ही पोएमसुद्धा वाचा, छान पोएम असतील. ओके, आय होप तुम्हाला हे जे काही प्रश्न उत्तर आहेत ज्यामध्ये आईस ब्रेकर्स, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांनासुद्धा या प्रश्नाचे उत्तर कळू द्या. ओके, एक्सप्लेनेशन मी
प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला दिलेलं आहे. आणि डिस्क्रिप्शन जेमध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकला निश्चित भेट द्या. जेव्हा तुम्ही लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाणार तर तुम्हाला लिंक मिळून जाईल. इयत्ता 12वी असेल, इयत्ता आपलं इंग्लिश ग्रामर असेल, इम्पॉर्टंट ग्रामर, तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ग्रामरचा प्रॉब्लेमही क्लिअर होतो आणि 12वीचे जे काही धडे असतील, पोएम असतील, त्याचा प्रॉब्लेमही तुमचा क्लिअर होऊन जाईल. ओके, चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. ओके, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तोपर्यंत मग थँक्यू अँड टेक केअर.